हे थांब असं नाही, सुरुवातीपासून बघ. तर या तऱ्हेने ही गाडी आमची डिसाईड झालेली आहे कोल्हापूर देवदर्शन ट्रिप साठी. आणि ही आहे गाडी आणि आमची एंट्री होताना इथे दिसत आहे. आणि ही बघा सॅम जी येऊ शकली नाही, आमच्यासोबत यायचं ठरलेलं तिचं पण आली नाही. आणि ही बघा पब्लिक जी येऊ शकली नाही. तर 1 तास झालेला आहे कम्प्लीट आणि अजून तर काही बस चालू झालेली नाहीये. आणि ती बघा आमची पूर्वी मागे तिथे झुम मित्र, ही बघा स्वरा, हिला काय हटकलत नाही पहिली गोष्ट. आणि आपली आता बस फायनली 1 तासानंतर सर्वांना सीट भेटलेले आहेत आणि द ट्रॅव्हल स्टार्ट्स नाव. सो बोथ द व्लॉगर्स आर हिअर. तर या प्रकारे आम्ही ज्या बसमध्ये चाललो इथे असं साऊंड सिस्टम दिसण्यात येत आहे. सो गुड मॉर्निंग गाईज. आणि या प्रकारे आपली ट्रिप चालूच आहे. अजून आपण पोहोचलोय उंडाळ्यामध्ये आणि पहा तिथलं. आणि या प्रकारे स्टार्ट झाले की म्हणजे आम्ही ससे काकांच्या घरी निवासस्थानी हे करणार आहोत. हे बघा ससे काकांचं निवासस्थान, पूर्ण सर्वात मोठा वाडा त्यांचाच आहे तिथे. हा पहा ईशान. आणि आम्ही गाडीकडे येताना आम्हाला 2 मोर इथे दिसण्यात आलेले आहेत. आपण मोर पाहिल्यानंतर ट्रॅव्हलिंग सुरू केली पन्हाळगडासाठी. आणि फायनली आपण रीच केलेलं आहे पन्हाळगड, जिथे की आपल्याला सागर दादा, ईशांत आणि हे सर्व भेटायला मिळत आहेत. आणि ही आमची पब्लिक सर्व दिसते. ते लोक ॲडजस्ट करत आहेत की कुठे कुठे आपल्याला जवळचे स्पॉट्स कव्हर करायचे. हा बघा पाली दरवाजा, इथे आपली सगळी पब्लिक जमलेली आहे आणि येत आहेत खाली. सर्व आम्ही वर चाललो आणि हा पण दरवाजा पाहतोय तो महाराजांच्या खुफिया दरवाजा असं येण्यासाठी होता. हे वरचा आपण व्ह्यू घेतलेला आहे सध्या. महाराजांचे गड किल्ले म्हणजे काय बोलायला वाद झालेला आहे. आणि आता हे सगळं ज्योतिबाला मार्गस्थ होतोय. आता आम्ही मार्गस्थ होतोय, गेलो आम्ही बसमध्ये आणि सर्व चिल्लर पार्टी मजा करताना. आणि फायनली आम्ही ज्योतिबाला रीच केलेलं आहे. सर्व फोटोज वगैरे व्हिडिओज बनवून आम्ही देवदर्शन करून फायनली आम्ही 2 मंदिरं फिरलो. यमाईचं मंदिर राहून गेलं कारण गर्दी खूप होती तिथे आणि ते राहूनच गेलं. श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न आम्ही शेवट दक्कनच्या दरवाजाचा फोटो घेतला आणि परत आम्ही बसमध्ये ही चिल्लर पार्टी डान्स करताना दिसते आपल्याला. आणि त्यापुढे आपण आलो श्री शाहू महाराज पॅलेस. श्री शाहू महाराज पॅलेस यामध्ये आपल्याला सर्व पौराणिक काळातल्या त्यांच्या सर्व वस्तू किंवा कपडे, दागिने, तलवार वगैरे हे सर्व तुम्हाला बघायला भेटेल, जे काही आज आम्हाला येऊन दिलं नाही आणि फोनसुद्धा अलाउड नव्हता. आणि फायनली आम्ही आता महालक्ष्मीला रीच केलेलं आहे. महालक्ष्मीच्या इथे पण आणि या मंदिरात सुद्धा आपल्याला खूप काही गर्दी पाहायला भेटते. आणि हा रंकाळा तलाव फायनली आम्ही बससाठी वेट करत होतो आणि ड्रायव्हरने सुद्धा बस खूप लांब लावलेली होती, त्यामुळे आम्हाला बाळूमामाचं दर्शन घ्यायला यावं लागलं. सकाळी आम्ही लगेच 5:15-5:30च्या दरम्यान दर्शन घेतलं, फोटोज वगैरे काढले, पिक काढले, अन्नछत्र गेलो. आणि त्यानंतर आम्ही हे कन्हेरी मठ बघायला गेलेलो, जिथे की फोन वगैरे अलाउड होते पण जास्त प्रमाणात काही तुम्हाला व्हिडिओज वगैरे काढता येणार नव्हते. म्हणून आम्ही छोटे छोटे स्पॉट्स घेऊन फोटोज घेऊन त्याला एडिट करून टाकले. आणि फायनली ते झाल्यानंतर आणि हे सर्व झाल्यानंतर आम्ही राजगड प्युअर व्हेज रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी थांबलो. आणि तिथलं मेन्यू कार्ड पाहताच आम्ही हादरलो. पण एवढे रेट असूनही आम्हाला जेवावंच लागलं कारण आमची मजबुरी होती. जेवणं तर होतंच आपल्याला. हे सर्व बघून त्यानंतर आम्ही जेवलो आणि परत आपल्या बसमध्ये रिटर्न येताना हे आमचे वडील इथे व्लॉग बनवताना दिसत आहेत, तुम्ही सर्व पाहू शकता. आणि आपल्याला हा व्लॉग लवकरच यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर बघायला मिळेल, त्यासाठी फॉलो करा इशू व्लॉग्स आणि आर्टिस्ट ईशान शिंदे.